नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक राज्यामध्ये आज 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 सांगायचं झालं तर आपण पूर्व विदर्भाकडे घेऊ. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये आज ह्या मध्ये 26 तारखेपर्यंत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची तर मराठवाड्यात देखील 26 तारखेपर्यंत जोराचा पाऊस राहणार आहे. 3 दिवस विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात एकंदरीत परत आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सांगू इच्छितो. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नगर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, सिन्नर, जुन्नर, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र, त्याच्यानंतर जळगाव, धुळे, नंदुरबार, त्याच्यानंतर संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये या 26 तारखेपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून या लोकांनी काळजी घ्यावी. राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगतो, या 26 तारखेपर्यंत काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर पुणे, कोकणपट्टी, त्याच्यानंतर संभाजीनगर, मालेगाव, त्याच्यानंतर पुणे भागामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोकणात देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ यामध्ये 26 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात.